महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। महाधम्मध्वज पदयात्रेनिमित्त फळ वाटप। वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांचे कट्टर समर्थक आणि भावी ह्यातनगर सर्कल जिल्हा परिषद सदस्य बाळू गोडबोले यांच्या वतीने महाधम्मध्वज पदयात्रेतील उपासक उपासिकांना फळ वाटप करण्यात आले। पदंत पय्याबुधी थेरो यांच्या प्रयत्नातून कोरगाव ते डॉक्टर बाबासाहेब स्मारक रेल्वे स्टेशन नांदेड इथपर्यंत महाधम्मध्वज पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या महाधम्म पदयात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने उपासक उपासिका हे सहभागी झाले होते। त्यांनी उपाशी राहू नये या निर्मळ उद्देशाने गोडबोले यांच्या वतीने फळवाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। हजारो उपासक उपस्थित आणि या फळवाटपाचा लाभ घेतला। बाळूभाऊ गोडबोले यांच्या नेहमी समाजकार्य आणि धार्मिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग असतो। समाजाच्या उपयोगी येणारे विविध सामाजिक उपक्रम राबवून नेहमी समाजकार्य बाळूभाऊ गोडबोले करत असतात। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष गौतम दवने बाळूभाऊ गोडबोले यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हे फळवाटप करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला। हे भावना म्हणजे काय, सामाजिक क्षेत्रामध्ये भावनेचा विषय नसते, आदर पाहिजे। हे माझा आदर समजून आणि तसेच सकाळी 6 वाजता लोक निघले आणि कसं असतं, धम्मध्वज रॅली म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या आनंद पाहिजे। त्या आनंदाच्या खुशीनं एक माझ्यामध्ये एक आनंद होता। माझे कार्यकर्ते, माझे मित्र, माझे मोठे बंधू आम्ही सगळे एका ठिकाणी आलो आणि छोटासा एक कार्यक्रमाचं नियोजन केलं। ते नियोजन अशा प्रकारे केले की आम्हाला वाटलं छोटं होईल, छोटं होऊन ते नियोजन मोठं झालं आणि चांगलं वाटलं। कारण कसं बरेच लोक थकले होते, त्यांना काही जास्त मोठे केलं नाही, आम्ही एक फलदान केलं आणि पाणी वाटप केलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.